चंद्रपूर काँग्रेसमधील वाद दिल्ली दरबारी, पक्षश्रेष्ठींची वडेट्टीवार आणि धानोरकरांशी चर्चा. गृहमंत्री अमित शहांनी पियुष गोयल यांना फटकारल्याची माहिती. प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याच्या विधानावरून खडसावल्याची सूत्रांची माहिती. अजित पवारांच्या अपघात प्रकरणी विमान कंपनी व्हीएसआर व्हेंचर्सचा विशेष ऑडिटचे आदेश. डीजीसीए नियुक्त विशेष पथक करणार ऑडिट. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुणे आणि बीडच्या पालकमंत्री. पुणे आणि बीडच्या पालकमंत्री पदाबाबत शासन आदेश जारी. तर मंत्रालयातही सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्री म्हणून उल्लेख. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 9 फेब्रुवारीनंतर दिल्ली दौरा करणार. सुनेत्रा पवार एनडीएमधील घटक पक्षांच्या नेत्यांनाही भेटण्याची शक्यता. मी राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाही. आमच्यासमोर विलिनीकरणाचा विषय नाही. शपथविधीसाठी घाई केली म्हणणाऱ्यांच्या पोटात का दुखतंय? प्रफुल्ल पटेलांचा विरोधकांना सवाल. मुंबईतील प्रसिद्ध विकासक सुशील रहेजाचा मुजोरपणा. तुम घाटी लोक सुधारोगे नाही असं म्हणत मराठी तरुणाला मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ. रहेजा विरोधात मारहाण आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदी शिवसेनेच्या हर्षाली चौधरी, उपमहापौरपदी राहुल दामलेंची निवड. तर ठाण्याच्या महापौरपदी शर्मिला पिंपलोळकर, उपमहापौरपदी भाजपचे कृष्णा पाटील यांनी स्वीकारला पदभार. लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणाच्या वेळेला गोंधळ. भारत चीन चर्चेदरम्यान आक्रमक खासदारांनी पीठासीन अधिकाऱ्यांवर पेपर फेकले. 8 खासदारांचं निलंबन. प्रशांतजी, आज राहुल गांधी जेव्हा या सगळ्याबद्दल विरोधी पक्षनेते म्हणून जेव्हा बोलले तेव्हा त्यांचं एक वाक्य आहे. ते असं म्हणाले की सरकारनं हा करार करून इथल्या शेतकऱ्यांच्या कष्टाचा घामाचा सौदा केलाय. असं का वाटतंय? तुमच्याकडे काही डिटेल्स आहेत? तुम्हाला अशी भीती का वाटते की हे शेतकऱ्यांसाठी काही चांगलं झालेलं नाहीये? सगळ्यांना नमस्कार. नमस्कार. आज भारतामध्ये शेतकऱ्यांची काय पोझिशन आहे हे आपल्याला जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आज त्यांच्या काय व्यथा आहेत. आज सगळ्यात जास्त आपल्या देशामध्ये भात खाल्ला जातोय, पण धान उत्पादन करणारा शेतकरी आज 5 ट्रिलियन इकॉनॉमीच्या गोष्टी करतोय. आपण तिसरी महाशक्ती भारत बनणारा याकडे आपण लक्ष देतो. चंद्र मंगळावर जाण्याच्या गोष्टी करतो, पण ओरिजिनल परिस्थिती काय आहे? आज तुम्ही बघाल की महाराष्ट्रामध्ये 16 क्विंटल, एका एकराला 16 क्विंटल महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं दिलेली आहे मर्यादा. आणि आज MSP जो आहे 2369 रुपये. आणि हे यांचं टोटल तुम्ही बघाल तर 37,904 रुपये. आणि त्यांची लागत काय आहे? बीज, खाद, कीटकनाशक, डिझेल, वीज, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पकडल्या तर जवळपास 25,000 रुपये एकरी त्याचा खर्च आहे. आणि समजा प्रॉफिट तुम्ही बघितला वर्षाचा तर जवळपास 12,000 रुपये एकरी आणि डिवायडेड बाय 365 तुम्ही केले तर जवळपास 32 रुपये प्रति दिवस ही एका शेतकऱ्याची आय आहे. विचार करा, भिकाऱ्याला सुद्धा जास्त पैसे भीक मागून त्याला मिळतात. आणि आज डेव्हलपिंग भारतामध्ये एका शेतकऱ्याची आय 32 रुपये असेल तर काय त्याचं हित होईल? कसा तो आपल्या लोकांना, आपल्या मुलांना तो पोसणार आहे? आणि काय त्याची ट्रीटमेंट करणार आहे? आणि काय तो शिकवणार आहे? ही आजची परिस्थिती आहे. आज तुम्ही बजेटमध्ये बघितले असाल तर बजेटमध्ये सुद्धा शेतकऱ्यांसाठी काही विशेष नाही. आम्ही कर्जमाफीच्या गोष्टी मागतोय, पण कर्जमाफीपेक्षा आमचा हक्क जो आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे. चांगला धानाला नाही, ते ठीक आहे, पण करार जो केला गेला तो करार शेतकऱ्यांच्या हिताचा नाही असं जेव्हा तुम्ही म्हणताय तेव्हा त्याचं काही कारण असेल ना?
मी आज कॉमर्स कमिटीवर काम करतोय. हा. या ट्रेडिंग मध्ये आमच्याकडे चर्चा होत असतात. हा. एक कोइंबतूरला मीटिंग झाली असता, त्याच्यामध्ये सद्गुरूशी भेट झाली आणि सद्गुरूने सांगितलं का बरं आपण या अमेरिकेला घाबरतोय. हम्म. काय हा गुंडा आहे का, हा आमचा बाप आहे का, कशाला घाबरतोय. अरे आपली ताकद मध्ये आपली जनता आहे. हम्म. हम्म. आज विसरून जा अमेरिकेला, तो बाजारपेठ तुम्ही सोडून द्या आणि या पद्धतीनं समजा देश डेव्हलप होत असेल तर येणाऱ्या काळामध्ये कोणाची गरज पडणार नाही, महाशक्ती भारत बनणार आहे. हा. तर हा डिसिजन आपल्याला आताच घ्यावा लागेल, समोर लेट होण्यापेक्षा. आणि हाच मुद्दा आमच्या राहुलजी गांधींनी नेत्यांनी सांगितलाय. बर. आपण याचं ह्या निर्णयाचं जेनेसिस थोडं जाणून घेऊ हा. की ट्रम्पने सुरुवातीला काय केलं की त्यांनी पहिल्यांदा पॅरिस अग्रीमेंट डिनाय केला. हम्म. म्हणजे झिरो कार्बन धोरण वगैरे आम्ही काही मानणार नाही, आम्हाला पैसा कमवायचा आणि आम्ही त्या पद्धतीने करू. हम करे सो कायदा. हा ते आणि आपण आपलं जे प्लॅनिंग होतं बेसिक त्याला थोडा धक्का लागला. पण त्यांची पहिली लढाई झाली चीनशी. हम्म. चीननी त्याला अद्दल घडवताना काय केलं की चीन हा सगळ्यात मोठा इम्पोर्टर आहे सोयाचा. आणि चीननी सोयाबीन इम्पोर्ट करताना म्हणजे पर्सनल डम्पिंग प्रकार करतात ते सगळ्यात जास्त अर्जेंटिना आणि ब्राझीलकडून घेतलं, याला तसंच ठेवलं. हम्म. त्यांना तो फटका बसला. त्यांचा आणि आपला व्यापार पाहिला तर शेतीमालाचा एकूण व्यापार जो आहे त्याच्यात 75% आपला एक्सपोर्ट आहे, 25% इम्पोर्ट आहे. म्हणजे $6 बिलियन आपला एक्सपोर्ट आहे त्यांना आणि साधारण $2 बिलियन खाली इम्पोर्ट करतो आपण त्यांच्याकडून. हम्म. त्यांच्याकडून जे आपण इम्पोर्ट करतो त्यामध्ये $1 बिलियन पेक्षा जास्त हे ट्री नट्स आहेत. ट्री नट्स म्हणजे बदाम आहेत, हेझलनट्स आहेत, हे इतर जे सगळे पदार्थ असतात ते आहेत. आणि त्याच्यात त्यांना जास्त इंटरेस्ट आहे. ह्याशिवाय इथेनॉलचं इम्पोर्ट वाढत चाललाय आपला. त्याचं कारण असं आहे की अमेरिकेतून इम्पोर्ट केलेल्या इथेनॉलचा आपण केमिकल ऑइल्स जे असतात इंडस्ट्रियल ऑइल्स मध्ये वापर केला जातो, केमिकल्स मध्ये वापर केला जातो. आणि दुसरं आपल्याकडचे अल्कोहोल्स बनवण्यासाठी म्हणजे अल्कोहोलिक पेय बनवण्यासाठी वापर केला जातो. त्यासाठी त्या ग्रेडचा इथेनॉलचा इम्पोर्ट आपला वाढलेला आहे. अशात एकदम इम्पोर्ट वाढला त्यांच्याकडून आपला कॉटनचा, कापसाचा. कारण आपण विजयवांनी सांगितलं होतं की आपण झिरो कॉटन ड्युटी करून टाकली म्हणून. पण एकूण जर पाहिलं तर त्यांच्याकडे विकायला काय आहे तर 3 मेन पदार्थ आहेत. त्यांच्याकडे आहे सोयाबीन, त्यांच्याकडे आहे कापूस आणि त्यांच्याकडे आहे डेअरी पदार्थ. तर कापूस ते सगळं देतील का आपल्याला? कापसासाठी आपले धोरणकर्ते काय करतायत तर पहिल्यांदा बजेटमध्ये कापसाच्या व्हॅल्यू चेनची घोषणा झाली आहे कालच्या बजेटमध्ये. आणि तिथं शेतकऱ्याच्या मुलांना उद्योजक बनवण्याचं ध्येय किंवा उद्योजक बनवण्याचा उद्देश पहिल्यांदा आपण ठेवलेला आहे. त्यामुळे यामध्ये भारत सरकारने अमेरिकेच्या करारामध्ये जाताना 2-3 गोष्टी केल्या. आधी युरोपियन करार केला, चीनचं काय झालं ते पाहिलं बारकाईने. आपले जे प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये मेन इम्पोर्ट आपले काय आहे तर आपले एडिबल ऑइलचा इम्पोर्ट फार जास्त आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या खतांचा इम्पोर्ट आपला फार जास्त आहे. आणि याशिवाय डाळीचा पॅराडॉक्स आहे आपला. म्हणजे डाळीचे जगातले सगळ्यात मोठे उत्पादक आपण आहोत आणि सगळ्यात मोठे इम्पोर्टर आहोत. म्हणजे जो ब्रिलियन्स आहे आपला गव्हर्निंग ब्रिलियन्स आहे तो डाळींमध्ये वापरावा लागणार आहे. आणि डाळींच्या बाबतीत स्वायत्त होणं फार अवघड नाही आपल्याला, पण धोरणं तशी आखावी लागतील आपल्याला, फार दबावाखाली न येता. आता प्रश्न आहे कापसाचा. थोड्या वेळापूर्वी जो सरांनी सांगितलेला मुद्दा त्या अनुषंगाने मी विचारतोय की आपल्याला तर जागतिक दृष्ट्यानं सबसिडी देण्यासाठी आपल्यावर निर्बंध, आपण सबसिडी देऊ शकत नाही आणि सरकारकडे पैसा पण ते मात्र देणार त्यांच्या शेतकऱ्यांना. मग अशा परिस्थितीत स्पर्धा कशी होणार? आणि ती स्पर्धा जर आपल्याला त्यांच्यासोबत करायची असेल, जर समजा याच्यातून बाजारपेठ खुली झाली तर मग आपल्या शेतकऱ्यांना कसं करायचं? नाही, लेवल प्लेइंग फील्ड मध्ये आता एक गोष्ट बारकाईने लक्षात घ्या की पाकिस्तानमधून सुद्धा बासमती राईस जातो आणि आपल्याकडून जातो. पण आपली ड्युटी 18%. पण 18% फार कम्फर्टेबल 18%त मी नाही, कारण यांनी 10%वरून 18%वर नेऊन ठेवलेलं आहे आपल्याला. ठीक आहे, पण ह्या ड्युटीज लावण्याचे आपल्यालाही अधिकार आहेत, आपले हितसंबंध राखून ठेवण्याचे आपल्याला अधिकार आहेत. त्यांच्याशी करार केला यापुढे राहतील, ते यापुढे राहतील, कारण ते म्हणतात की शून्य असेल यापुढे. नाही 100% तसं नसणार आहे. कारण यांचं पॉलिटिकल कंपल्शन्स त्यांचे काय आहेत, त्यांनी जे काही उद्योग केलेले आहेत ते ज्या पद्धतीने पाहतायत हे लक्षात घ्या की तिथल्या ग्राहकांमध्ये जो असंतोष होता ह्या म्हणजे त्यांचा सबसिडीचा प्रकार हा फार वेगळा विषय. विजयवांनीच आम्हाला शिकवलेला आहे तो की अमेरिकन सबसिडीज किती आणि भारताची सबसिडी निगेटिव्ह आहे. आणि हे एकूण मानसिकता पाहिली तर त्याच्यावर आपण चर्चा करूया नको. आपण भारत आणि अमेरिका यांचं ऍग्रिकल्चर ट्रेड याच्यात पाहू. मग आपला तिथं व्यापार कसला वाढतोय तर आपला नंबर 1 वर आहे फिश प्रॉडक्ट्स म्हणजे झिंगे आणि मासे. हे
म्हणजे $6 बिलियन मध्ये सगळ्यात जास्त $2.5 बिलियन पेक्षा जास्त हे विकलं जातं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपल्याकडून कारळ आणि जवस तिथं जास्त विकला, म्हणजे काही पटीत वाढतीये आता. बर. ह्याशिवाय आपल्याकडून रेशमी कापडाची मागणी सातत्याने त्यांच्याकडून वाढतीये आणि इतर मिसलेनियस पदार्थ अनेक आहेत की जे सातत्याने अमेरिकन लोकांकडून मागितले जातात. बासमती राईस मागितला जातो, नॉन बासमती राईस मागितला जातो आणि इंडियन डायस्पोरा तिथला प्रचंड प्रचंड श्रीमंत. म्हणजे इंडियन डायस्पोरा फक्त नाही तर श्रीलंकन लोक, बांगलादेशी लोक, इंडोनेशियन लोक, पाकिस्तानी लोक, काही अरबी लोक, काही आफ्रिकन लोक जे इंडियन फूड हॅबिटचे आहेत, त्यांच्याकडून आपल्या मागण्या वाढत आहेत आणि हे अत्यंत अस्वस्थ होते. हे 500%, 25%, 50% पण मग आता जे काय 18% आहे ते शेतीमालावर सुद्धा असणार आहे. हो, शेतीमालावर असणारे आणि इंडिव्हिज्युअल पेपर्स आपल्याकडे आल्यानंतर आपल्याला बारकाईने समजेल हा हा की ते ठीक काय आहे. आहे. पण याच्यावरचं उत्तर काय आहे, तर तुम्ही खेड्यामध्ये म्हणजे शेतकऱ्याला फक्त शेतकरी न ठेवता त्याची प्रायमरी प्रोसेसिंग करणारे शेतकरी जर तयार केले तर अमेरिकाच नाही तर जगातल्या कुठल्याही देशाला आपण उत्तर देऊ शकू. पण जे ट्रेड डिफिसिट आपलं आहे ते तेलांमधलं आहे, ते अमेरिकेसोबतचं नाहीये. हा म्हणजे जर आपल्याला अर्जेंटिनाच्या ऐवजी अमेरिकेकडून घ्यावं लागलं आणि त्याचे काही बेनिफिट मिळाले तर ते पाहावे लागतील. त्याच्यासाठी जरा ब्रिलियंट पाठपुरावा लोकप्रतिनिधींचा लागणार आहे, अभ्यासकांचा लागणार आहे, तुमचाही लागणार आहे, आमचाही लागणार आहे. नक्कीच.